इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। महानगरपालिकेचे पहिले महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, महानगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय शहरातील विविध विद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सलामी दिली। त्यानंतर महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचा सन्मान राखत देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा केला। यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी सभापती, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। देशाच्या प्रगतीसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले। स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यात माजी सैनिकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला। महापौर उदय धातुंडे, आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांची उपस्थिती, एनसीसीची शिस्तबद्ध सलामी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे राजाराम स्टेडियमवर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। अशा उत्साहपूर्ण वातावरणात 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। देशबांधव तसेच इचलकरंजीमध्ये सगळ्या बंधू भगिनींना आणि सगळ्यांना या 15 ऑगस्टच्या इचलकरंजीचा महापौर म्हणून आणि तसेच आमचा सततचे सगळे शासन, त्याच्यानंतर आमचे सगळे सभापती, सगळे नगरसेवक यांच्यातर्फे सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा।